अहमदनगरला नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी गावामध्ये यात्रेची अनोखी परंपरा आहे। राज्यभर आपण बघतो की वेगवेगळ्या यात्रा साजऱ्या होतात, मात्र या गावची परंपरा जी आहे ती वेगळीच आहे। या ठिकाणी दोन गावं जे आहे शेंडी आणि पोखर्डी, या गावामध्ये जी नदी जाते त्या नदीवरती यात्रेच्या दिवशी या ठिकाणी भांडणं होतात आणि काय नेमकं हा प्रकार आहे हे सगळ्या महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय परंपरा आहे तुमच्या गावाची? आमच्या गावची अशी परंपरा आहे, शेंडी पोखर्डी गौराई महिलांची लढाई या गावाची अशी परंपरा आहे की या गावामध्ये डोंगर वनराई आहे, त्याच्यात शंकर पार्वती सारीपाट खेळत होते। सारीपाट खेळत असताना पार्वती म्हणली, शंकर पार्वती दोन्ही सारीपाट खेळत होते। सारीपाट खेळत असताना शिव जिंकले, ती पार्वती जिंकली, शिव हारले, म्हणून शिवाला शीन आला। शीन म्हणजे घाम आला, त्यांनी घाम खाली शिंपला, म्हणून ही शिना नदी निर्माण झाली। आणि त्या शिनेच्या काठी सगळे भक्त शिवाच्या चरणी लागले आणि पार्वतीला कोणी विचारीना, अहंकार झाला, पार्वतीला अहंकार झाला, म्हणून पार्वतीने काय केलं, पोखर्डीच्या पाटलाची लेक शेंडीमध्ये दिली होती। शेंडीच्या पाटलाची मुलगी पोखर्डीत दिली होती, म्हणून पार्वतीने असं त्या पाटलाच्या मनात भरून दिलं का तुझी मुलगी शेंडीत दिलेली आहे, तर मग तू एक काम कर। पार्वती म्हणली, एक काम करा तुम्ही, तुमची ती पंचमीचा सण आला, सणालाही पाठवली नाही, पुढं रक्षाबंधनाचा सण आला, सणालाही पाठवली नाही, पुढं पोळ्याचा सण आला, त्या सणालाही पाठवली नाही, म्हणून आता गौरी गणपतीचा सण पुढं आलाय, म्हणून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पार्वतीने पाटलिंबाईच्या मनात असं भरून दिलं का तुम्ही जा आणि सगळ्या महिलांना गोळा करा आणि त्यांना घरी घेऊन या आणि त्यांच्यावर तुम्ही ही महिला आणायची, आपली मुलगी आणायची सोपवा। म्हणून सगळ्या महिला पाटलिंबाईने गोळा केल्या आणि त्या गोळा केल्यानंतर तिने हळदी कुंकाचा मोठा सोहळा समारंभ केला आणि ते समारंभ झाल्यानंतर त्या गाणं म्हणत म्हणत भैरवनाथाच्या मंदिरासमोर आल्या। भैरवनाथाला विनंती करू लागल्या का भैरवनाथ, आम्ही आमची मुलगी आणायला चाललो, आम्हाला यश दे बाबा। जगन्मातेला त्यांनी विनंती केली, जगन्मातेला म्हणले, जगन्माता आहे तू वाघविलक्षणी आहे, कला अर्था कामिनी आहे, गौरी माता आहे, तू आम्हाला यश दे। म्हणून त्या तिथून निघले आणि मारुतीकडे गेल्या। मारुती समोर गेल्या, म्हणल्या तू शक्तिशाली आहे, तू बलवान आहे, आम्ही मुलगी आणायला चाललो तर आम्हाला शक्ती दे। सगळ्या महिलांनी नमस्कार केला आणि पुढे त्या नदीच्या तीरावर गेल्या। तिकडे बी शंकरांनी तिकडे पाटलाच्या असं मनात भरून दिलं का तुमची सुद्धा मुलगी त्यांनी पाठवलेली नाही आहे माहेरी, मग तुम्ही सुद्धा सगळ्या महिला गोळा करा आणि सगळ्या महिलांच्या त्यांना सोपून द्या त्यांच्यावर का आपली मुलगी आणायची। म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्या महिला गोळा केल्या। मोरोबाच्या मंदिरासमोर त्याला म्हणलं, विघ्न हरते तू आमचे विघ्न दूर कर, आम्ही सुद्धा मुलीला आणायला चाललो, तर त्याला तू कृपा कर, आम्हाला काही विघ्न येऊन देऊ नको। त्यांनी सुद्धा मोठा फेर धरला, हळदी कुंकाचा समारंभ झाला आणि त्या समारंभ करून ते सुद्धा मारुतीच्या मंदिरासमोर आल्या। मारुतीला सुद्धा म्हणले, आम्हाला शक्ती दे, आम्ही आमची मुलगी आणायला चाललो, काही विघ्न येऊन देऊ नको। आणि तिथून त्या निघल्या, नदीच्या तीरावर आल्या। त्या नदीच्या तीरावर आल्या, ह्याही महिला नदीच्या तीरावर आल्या, दोन्ही महिला तिकडून त्या मध्यभागी आल्या, ह्या सुद्धा मध्यभागी गेल्या। दोन्ही गावातल्या महिला मध्यभागी गेल्या आणि मध्यभागी गेल्यानंतर त्यांची बाचाबाच बोलणं सुरू झालं। बोलण्यातून बाचाबाची सुरू झाली, तर बाचाबाची त्या एकूणाराला शिव्या देऊ लागल्या आणि त्यांची ओढाओढी सुरू झाली। तर ती ओढाओढी सुरू झाल्यानंतर मग त्या ओढाओढीत त्यांनी आपली गौरी ओढून आणली। गौरी ओढून आणल्यानंतर परत मारुतीचं दर्शन घेतलं, म्हणल्या मारुती सत्याचा, मारुतीला गाणे म्हणल्या, मारुतीपासून आल्या भैरवनाथाला, जोगेश्वरीला गाणे म्हणल्या आणि त्या आता मुलीला घेऊन घरी जाणार, तर ती मुलगी म्हणती, अगं आई माझ्या, मला नेसायला काय? ती म्हणती, नेस चक्राचा पाटव, नेस मधमक्का चोळी। मग तिच्या अंगावर वस्त्र नसतं, तिचं वस्त्र फाटलेलं असतं, बांगड्या सगळं फुटलेल्या असतात महिलांच्या बी। आणि मग ती विचारी ती, म्हणून तिची आई म्हणती, अगं ती म्हणती, माझ्या आई मला नेसायला काय? ती म्हणती, नेस चक्राचा पाटव, मधमक्का चोळी लिहिली। आणि मग ती जाताना त्या म्हणतात एवढ्या महिला आलेल्या असतात, मग त्या पूर्वीच्या याच्यात त्या म्हणायच्या कुंकाचा बैल खरेदी केला, पाटील जामीन दिला किंवा सरपंच जामीन दिला, हळदीचा बैल खरेदी केला, गावातला पुढारी जामीन दिला, अशा जामीन म्हणून त्या तिथं जातात परत फेर धरतात, त्या गौरीला घेतात, गाणे म्हणतात। गाणे म्हणल्यानंतर सगळ्यांना लाह्या वाटतात, फुगड्या खेळतात
दोन्ही गावं आम्ही 12ही महिने आनंदाने असतो. पण ह्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही 3-4 तास आमची ही गौराई लढाई चालती. आणि मग ह्या लढाईत जर एखादी महिला आणली ओढून, इकडल्या गावाने किंवा तिकडच्या गावाने जर एखादी महिला ओढून आणली तर तिला सन्मानपूर्वक साडी देतात, खना नारळाने ओटी भरतात आणि तिला परत वाजत गाजत निघून घालतात. तिकडची ही महिला इकडं आली, इकडची तिकडं आली तर तिकडच्या ही आनंदाने तिला साडी चोळी ओटी भरून परत आणून घालतात. अशी आमच्या गावची गौराई महिलांची परंपरा, लढाईची परंपरा. नक्कीच आपण ही परंपरा बघतो की ही शेकडो वर्षापासून परंपरा आलेली आहे. पण या पिढीत देखील तुम्ही तरुण आहात, ही परंपरा ती आहे ती पुढे नेत आहात. नेतात ना. आता हा उत्साह तुम्ही पाहिलेलाच आहे काय आहे ते. आम्हालाही आनंद असतो, सहभाग उत्सुकता असते दरवर्षी गौराई कधी येणार याची. काय सांगा आजी, कधीपासून ही परंपरा आहे? पूर्वीपासून चाललेली आहे. पहिलं झालं त्याच्या पाठीमागे ही बी चाललंय, आता आमच्या पाठीमागे ह्या पण मुली करतात. तर नक्कीच आपण बघितलं की अनोखी परंपरा जी आहे ती या दोन्ही गावांनी जी आहे ती जपून ठेवलेली आहे आणि शेकडो वर्षापासून आलेली परंपरा ही अशीच आता पुढे देखील चालू राहणार असल्याचं या महिलांनी सांगितलं आहे. कॅमेरा विक्रम बनकर, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर.